नमस्कार मित्रांनो, रमेश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत दिल्लीतील जंतर मंतर। जंतर मंतर हे आधुनिक शहर दिल्ली येथे आहे। स्वर्गातील सुसंवाद मोजण्यासाठी उपकरण। यात 13 वास्तुशास्त्रीय खगोलशास्त्र उपकरणं आहेत। 1723 पासून कॅलेंडर आणि खगोलशास्त्रीय तक्त्यांमध्ये सुधारणा करून जयपूरच्या महाराजा जयसिंग यांनी बांधलेल्या 5 पैकी हे ठिकाण आहे। 1988 प्रादेशिक राज्यावर राज्य करणाऱ्या शाही राजपूत कुटुंबात जन्मलेल्या जयसिंगचा जन्म अशा शिक्षणाच्या युगात झाला ज्याने खगोलशास्त्रात उत्कट स्वारस्य राखले। नवी दिल्लीतील जंतर मंतर वेधशाळेतील एका संरचनेवर 1910 मध्ये एक फलक लावलेला आहे जो संकुलाच्या बांधकामाची तारीख चुकून 1710 सालाची आहे। नंतरच्या संशोधनानुसार बांधकामाचे वास्तविक वर्ष 1724 असे सुचवले आहे। त्याची उंची 723 फूट म्हणजे 220 मीटर आहे। वेधशाळेचा मुख्य उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते संकलित करणे आणि सूर्य, चंद्र आणि ग्रहांच्या वेळा आणि हालचालींचा अंदाज लावणे हा होता। यापैकी काही उद्देश आजकाल खगोलशास्त्र म्हणून वर्गीकृत केले जातात। 1724 मध्ये पूर्ण झालेले दिल्ली येथील जंतर मंतर 1857च्या उठावाने मोठ्या प्रमाणात खराब झाले होते। राम यंत्र, सम्राट यंत्र, जयप्रकाश यंत्र आणि मिश्र यंत्र ही जंतर मंतरची वेगवेगळी वाद्ये आहेत। यातील सर्वात प्रसिद्ध वास्तू जयपूर 19व्या शतकाच्या अखेरीस 1901 मध्ये महाराजा रामसिंग हे उपकरण पुनर्संचयित करण्यापर्यंत खराब झाले होते। मिश्र यंत्र हे वर्षातील सर्वात लहान आणि सर्वात मोठे दिवस ठरवण्याचे एक साधन म्हणून डिझाईन केलेले 5 साधन आहे। दिल्लीपासून कितीही अंतर असले तरीही विविध शहरे आणि ठिकाणांमध्ये दुपारचा अचूक क्षण दर्शवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो। मिश्र यंत्र जगभरातील विविध शहरांमध्ये दुपारची वेळ कधी होते दर्शवण्याचे सक्षम होते आणि वेधशाळेतील एकमेव रचना होती। जयप्रकाश यंत्र जयप्रकाशामध्ये पोकळ गोलार्ध असतात ज्याचा अवतल पृष्ठभागावर खुणा असतात। क्रॉस वायर त्यांच्या कड्यावरील बिंदूमध्ये ताणलेले होते। रामच्या आतून निरीक्षक विविध खुणा किंवा खिडकीच्या काठासह ताऱ्यांची स्थिती संरेखित करू शकतो। हे सर्वात अष्टपैलू आणि जटिल उपकरणांपैकी एक आहे जे अनेक प्रणालीमध्ये खगोलीय वस्तूंचे निर्देशांक देऊ शकते। अझिमुथल उंची प्रणाली आणि विषुववृत्तीय समन्वय प्रणाली हे लोकप्रिय खगोलीय प्रणालीचे सहज संभाषण करण्यास अनुमती देते। रामयंत्र या शीर्षाच्या 2 मोठ्या दंडगोलाकार रचना पृथ्वीवरील अक्षांश आणि रेखांशावरील आधारित ताऱ्यांची उंची मोजण्यासाठी वापरली जातात।
सम्राट यंत्र एक महाकाय त्रिकोण आहे जो मूलतः एक समान तास धूप आहे. ते 70 फूट उंच, पायथ्याशी 114 फूट लांब आणि 10 फूट जाड आहे. यापेक्षा 40 फूट लांब 39 मीटर कर्ण आहे जो पृथ्वीच्या अक्षांश समांतर आहे आणि उत्तर ध्रुवाकडे निर्देशित करतो. त्रिकोणाच्या दोन्ही बाजूस तास, मिनिटे आणि सेकंद दर्शवणारा ग्रॅज्युएशन असलेला चतुर्थांश आहे. सम्राट यंत्राच्या बांधणीच्या वेळी सनडायल आधीपासूनच अस्तित्वात होती, परंतु सम्राट यंत्राने मूलभूत अंगण सनडायलला विविध स्वर्गीय पिंडाचे थेट आणि इतर संबंधित निर्देशांक मोजण्यासाठी अचूक साधनात रूपांतरित केले. सम्राट यंत्र 2 सेकंदापर्यंत अचूकतेने स्थानिक वेळेची गणना करू शकते आणि जगातील सर्वात मोठे धूप यंत्र मानले जाते. जंतर मंतर हे ठिकाण न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनहून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. जंतर मंतर पाहण्यासाठी तिकिटाची अमाऊंट आहे 15 रुपये, फॉरेनर्ससाठी 200 रुपये आणि फोटोग्राफी करण्यासाठी 25 रुपये चार्ज केली जाते. जंतर मंतर हे आठवड्यातले सर्व दिवस ओपन असते. जंतर मंतरला मेट्रोने जाण्यासाठी राजीव चौक, पटेल चौक आणि जनपथ मेट्रो स्टेशन इथून आपण जाऊ शकतो. आता आपण चाललो आहोत पंतप्रधान संग्रहालय बघण्यासाठी. येथे आपल्याला व्हर्च्युअली नरेंद्र मोदी आपले प्राईम मिनिस्टर यांच्यासोबत फोटो काढता येतो. इथे चार्जेस आहेत 100 रुपये प्रति फोटो. तिथे पंतप्रधान संग्रहालयाची एंट्री फी आहे 50 रुपये. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांना या संग्रहालयात विशेष स्थान देण्यात आले आहे. तरुण पिढीला सर्व भारतीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात आणि कार्याबद्दल माहिती व्हावी या प्रेरणातून हे संग्रहालय तयार करण्यात आले. 3 मूर्ती भवनातील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीला लागून असलेल्या 10,000 चौरस मीटर जागेवर बांधण्यात हे संग्रहालय आले आहे. 271 कोटी रुपये खर्च करून 2018 यास मंजुरी दिली होती. या संग्रहालयात 43 दालनं आहेत. पंतप्रधान संग्रहालयात जुने फोटो, त्याची भाषणं, मूळ लेखन या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत. इथे व्हिडिओसाठी अलाउड नसल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यात आला नाही. मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींचे जीवन, इतिहासाची निर्मिती या सर्वांची माहिती इथे पाहायला मिळते. आणि या संग्रहालयाच्या समोर हे मोठं गार्डन आहे. समोर शाळेची ट्रिप आली होती. या संग्रहालयाच्या पार्किंगमध्ये आम्हाला मोर पाहायला मिळाला. आणि आता आपण पुढचं ठिकाण पाहत आहोत कुतुब मिनार. कुतुब मिनार ही विटांनी बांधलेली सर्वात उंच इमारत आहे आणि ही मेहरोली भागात आहे दिल्ली येथील आणि याला जागतिक वारसा मिळाला आहे. त्याचे बांधकाम 1192 इसवी सन 1198 पर्यंत करण्यात आले. 13व्या शतकात कुतुब मिनारच्या बांधकामाला सुरुवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. कुतुब मिनार लाल दगडाने बांधला गेलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकच्या नावाने त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. आता आपण पाहत आहोत लाल किल्ला. संध्याकाळी 6 नंतर लाल किल्ल्याचे
सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. रोषणाईमध्ये लाल किल्ला एकदम सुंदर दिसतो. आम्ही इथे फोटो सेशन केले संध्याकाळी. भरपूर गर्दी होती इकडे. आणि नंतर समोरच असलेल्या चांदणी चौकात आम्ही फेरफटका मारला. इथे खाण्यासाठी भरपूर दुकानं आहेत, शॉपिंगसाठी दुकानं आहेत, पण गर्दी भरपूर आहे. ट्रॅफिक. या चांदणी चौकात गुरुद्वारा, मस्जिद सर्व जवळजवळ आहे. अशा रीतीने आमचा हा दुसरा दिवस दिल्ली येथे पार पडला. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर